या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं करूयात। ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं लवकरच प्रकाशन होणार आहे। पण प्रकाशनाआधीच राऊतांच्या या पुस्तकावरनं राजकारण तापायला सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय। नरकातला स्वर्गवरून राजकीय वार। राऊतांचं पुस्तक प्रकाशनाआधीच चर्चेत। राऊत म्हणतात, लढणाऱ्यांना प्रेरणा मिळेल। पुन्हा तुरुंगात पाठवा शिरसाटांचा टोला। नरकात पाठवून सुद्धा आमच्यासारखे अनेक लोक झुकले नाही, गुडघे टेकले नाही। आम्ही त्या नरकाला स्वर्ग मानतो। संजय राऊत सारख्या माणसाला स्वर्ग पाहण्याची इच्छा आहे, त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवलं पाहिजे। संजय राऊतांच्या पुस्तकावरून सुरू झालेला हा कलगीतुरा येत्या 17 मेला राऊतांच्या जेलवारीच्या अनुभवांवर आधारित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे। या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी संजय राऊतांनी रविवारी शरद पवारांचीही भेट घेतली। यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्याचे दिसतंय। आपलं पुस्तक लोकशाहीसाठी लढणाऱ्यांना प्रेरणा देईल असा दावा राऊतांनी केलाय। ते पुस्तक जे आहे माझ्या तुरुंगातले जे माझे अनुभव आहेत, सरकारने जे आम्हाला नरकात पाठवलं आणि नरकात पाठवून सुद्धा आमच्यासारखे अनेक लोक झुकले नाही, गुडघे टेकले नाही। आम्ही त्या नरकाला स्वर्ग मानला आणि त्यात राहिलो 100 दिवसाच्या वर। त्याचे अनुभव आहेत। फार मोठं पुस्तक नसेल, पण त्यातून लढणाऱ्यांना प्रेरणा मिळावी। राऊतांच्या या पुस्तकातून सरकार विरोधात टीका होईल हे स्पष्ट आहे। तसे संकेतही राऊतांनी दिले। पवारांच्या भेटीतही त्यांनी पुस्तकातून सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्याचे संकेत दिले। राऊतांच्या या पुस्तकावर शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार प्रहार केला। राऊतांना पुन्हा स्वर्गाचा अनुभव घेण्यासाठी तुरुंगात पाठवलं जावं असा चिमटा संजय शिरसाटांनी काढला। पवार साहेबांनी जे पुस्तक दिलं त्याचा 2 अर्थ निघू शकतात की साहेब तुम्ही जेलमध्ये जा, तुम्हाला नरकातला स्वर्ग दिसेल, एक, किंवा संजय राऊत ज्या 3 महिने जेलमध्ये राहून जे त्याने स्वर्ग पाहिलेलं आहे त्याची त्यांची इच्छा प्रबळ झाली असावी आणि मला वाटतं सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे। संजय राऊत सारख्या माणसाला स्वर्ग पाहण्याची इच्छा आहे, त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवलं पाहिजे आणि तिथंच त्यांना आणखीन एखादं पुस्तक लिहिण्याची सुबुद्धी पुन्हा सुचेल। महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर संजय राऊत, नवाब मलिक या विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगवारी करावी लागली आहे। राऊतांना पत्राचाळ घोटाळ्यात 100 दिवसांहून अधिक काळ तुरुंगवास भोगावा लागलाय। तुरुंगवारी आणि त्यानंतर तुरुंगातील अनुभवांचं प्रतिबिंब राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात उमटण्याची शक्यता आहे। त्याशिवाय आणखी कोणते खुलासे या पुस्तकातून होतात, कुणाच्या भूमिका आणि रणनीतीवर राऊत टीकेचे बाण चालवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। राज्यातले मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण 2997 सिंचन प्रकल्पात अवघा 33.37% जलसाठा शिल्लक आहे। तापमानाचा पारा वाढत असून एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत, त्यामुळे प्रकल्पातील पाणी पातळी आणखी खालावली जाण्याची शक्यता आहे। तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठा 23% आलाय, त्यामुळे मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार आहे। मात्र पाणी कपातीचा विचार नसल्याचं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय। नाशिक शहराला ज्या भागात पाणीपुरवठा कमी दाबानं होतोय त्या ठिकाणी खासगी आणि मनपाच्या टँकरद्वारे हा पाणीपुरवठा केला जाणार आहे। शहरामध्ये 15 टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या 65 फेऱ्या सुरू आहेत, तर अनेक ठिकाणी कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू आहे, त्यामुळे उन्हाचा कडाका वाढल्यास पाणी टंचाई निर्माण होईल। विदर्भात राज्य शासनानं मंजूर केलेले 127 सिंचन प्रकल्प असून यातील फक्त 46 सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात या माहितीचा उल्लेख करण्यात आलाय। उन्हामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाण्याच्या साठ्यावरती परिणाम होतोय। गेल्या महिन्यामध्ये 12% पाण्याचं बाष्पीभवन झालं। शहरामध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणीपुरवठा होतोय, तर ग्रामीण भागात टँकरच्या फेऱ्या वाढल्या। टँकर विना पर्याय नसल्यामुळे पाण्यासाठी या महिन्यात सामान्यांचा खिसा आणखी रिकामा होण्याची शक्यता आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान आणि मका पिकाचं नुकसान झालं, तर आंब्याला देखील पावसाचा फटका बसला।
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय. चंद्रपूर शहरातल्या आकाशवाणी परिसरात काल संध्याकाळी वादळामुळे विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. राज्यामध्ये वादळी पावसाला पोषक वातावरण मिळते. आज अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यभरात बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये पारा 40च्या पार गेलाय. चालू महिन्यात सूर्य अक्षरशः आग ओकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्यामुळे मे महिन्यात गेल्या महिन्यापेक्षा जास्त उकाडा जाणवणार आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकचा पारा वाढतोय, त्यामुळे अंगाची लाहीलाही होतीये. त्यातच सर्व शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांना गर्दी वाढली आहे. बहुतांश प्रवासी शिवाई, शिवशाही अशा वातानुकूलित गाड्यांनाच पसंती देत असल्याचं दिसतंय. तारापूर येथे औद्योगिक क्षेत्र उभं करण्यापूर्वी परिसरातील 13 गावातील ग्रामस्थ हे विहिरी आणि कूपनलिकेच्या नैसर्गिक पाण्यावरती तहान भागवायचे. परंतु त्यानंतर उभारलेल्या एमआयडीसीतल्या कारखान्यांमधून रासायनिक प्रक्रियेविनाच सोडण्यात येणाऱ्या रासायनिक प्रदूषित सांडपाण्यामुळे भूगर्भातलं पाणी सुद्धा प्रदूषित झालंय. त्यामुळे या गावांना आता एमआयडीसीच्या विकतच्या पाणी पुरवठ्यावरती अवलंबून राहावं लागतंय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कादिवली इथे जलसंधारण विभागाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या साठवण धरण प्रकल्पाचं भूमिपूजन राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या हस्ते पार पडलं. एकूण 13,47,03,497 रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे परिसरातील 160 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित निधी आणि प्रत्यक्ष वितरित निधीतील तफावतीमुळे लाभार्थ्यांना फटका बसतोय. त्यामुळे 3 वर्षात राज्याच्या विविध जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी 61,186 आदिवासी कुटुंबांना हक्काची घरं मिळालेली नाहीत. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 मधनं ही बाब समोर आली आहे. ठाणे एसटी महामंडळाची परिस्थिती अजूनही बिकट आहे. आदिवासी भागातील कानाकोपऱ्यापर्यंत एसटी पोहोचणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. 25,000 बस घेण्यामुळे फायदा होणार नसला तरी एसटी महामंडळाला राज्य सरकारकडे हात पसरावे लागणार नाहीत आणि 3 वर्षांसाठी दिलं जाणारं कंत्राट आता 1 वर्षासाठीच दिलं जाणार आहे. देशभरातील बाजार समित्यांमध्ये फळं, भाजीपाला आणि अन्नधान्याची नासाडी रोखण्यासाठी अन्न आणि कृषी संघटनेनं एका अभ्यास गटाची स्थापना केली. बाजारात विक्रीसाठी आलेल्या फळं, भाजीपाल्यांची 30% तर धान्याची 10% नासाडी होत असल्यामुळे कृषी संघटनेनं हा निर्णय घेतला. दापोलीतील जामने धरणाचं काम तब्बल 15 वर्षांनंतर पूर्णत्वाकडे जात आहे. जवळपास 70% काम पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या धरणातील कालव्यांमुळे 15 गावांना फायदा होणार असल्यामुळे ग्रामस्थ सुखावले आहेत. जळगावातील ग्रामीण भागातील व्यायामशाळेसाठी आता 8 लाखांऐवजी 14 लाखांचा निधी मिळणार आहे. ग्रामीण भागांमध्ये क्रीडा संकुलाची तरतूद मागणी असल्यास क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध होणार आहे, असं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलं. वेरूळ लेणीमध्ये पुन्हा एकदा मधमाशांनी पर्यटकांवरती हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये 8 ते 10 पर्यटक जखमी झाले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची 2,39,000 शेतकऱ्यांना 279 कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडनं बँक खात्यामध्ये जमा होते. बार्शी तालुक्यामध्ये तब्बल 90,000 शेतकऱ्यांना 114 कोटी रुपये मिळालेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यातील खत विक्रेत्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सर्व विक्रेत्यांनी एकमतानं निर्णय घेतलाय की लिंकिंग न करणाऱ्या कंपन्यांकडूनच खत खरेदी केली जाईल. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वीच अशा कंपन्यांवरती कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. जळगावच्या माणगाव इथे अधिवेशनामध्ये रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथे महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी चोपड्यातील एसटी कर्मचारी रवाना झालेत. अधिवेशनात राज्यभरातनं जवळपास 40,000 कर्मचारी सहभागी होण्याचा अंदाज आहे. चोपडा आगारातनं एसटी बस फुलांनी सजवून ढोल ताशे वाजवत मोठ्या उत्साहात रवाना झाली. 12वीच्या विद्यार्थ्यांचा पालकांची धाकधूक आता वाढली. आज दुपारी 1 वाजता 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. सेबी आणि इतर वित्तीय नियंत्रक संस्थांबरोबर मिळून एक केंद्रीकृत केवायसी प्रणाली स्थापन करण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. सेबीचे चेअरमन तुहिनकांत पांडे यांनी तशी माहिती दिली. त्यामुळे आता बँक, विमा, म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार या सगळ्यासाठी एकाच ठिकाणी केवायसी होणार आहे. भारतीय निवडणूक आता अधिक स्मार्ट होणार आहे. आयोगानं मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांना अधिक सोयीचा ठरेल असा डिजिटल इंटरफेस विकसित करण्याचा निर्णय घेतलाय. या इंटरफेसद्वारे आयोगाच्या सध्याच्या 40हून अधिक मोबाईल आणि वेब ॲप्सना एका प्लॅटफॉर्मवरती आणलं जाणार आहे.
आजपासून अमूल पाठोपाठ आता गोकुळच्या दूध दरात सुद्धा वाढ झाली आहे. गोकुळच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सांगलीमध्ये म्हशीच्या आणि गाईच्या दूध दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून नवीन दर लागू होत असून म्हशीचं दूध 68 रुपये तर गाईच्या दुधाचा दर 52 रुपये प्रति लिटर झालाय. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणापोटी सरकारनं दिलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेवरती मुलीचा अधिकार नाकारणाऱ्या सोलापूर न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात आलाय. तसंच उच्च न्यायालयानं मुलगीही वडिलांच्या संपत्तीची वर्ग 1 मधील वारसदार असल्याचं पुन्हा अधोरेखित केलंय. या प्रकरणी सोलापूरच्या एका महिलेनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलानं मागील काही महिन्यात केलेल्या तपासणीमध्ये सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्यामुळे 16 मॉल्सना नोटिसा पाठवल्यात. मात्र त्यानंतरही त्रुटी दूर न केल्यामुळे 3 मॉलचा पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. जे रुग्णालयाच्या बहुचर्चित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर पडत आहे. त्यामुळे आता आणखी तारीख पे तारीख नको अशी तंबी बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला देण्यात आली आहे. तर ऑक्टोबरपर्यंत 2 विंगचं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मास्टिकनं खड्डे बुजवण्यासाठी महापालिका यंदा 79 कोटी रुपये खर्च करणार आहे. असं असतानाही पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि त्याच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका आणखी 78 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे डागडुजीसाठीचा एकूण खर्च 157 कोटींच्या घरात गेलाय. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेवरती लवकरच मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. मेट्रो गाडीच्या चाचण्यांना या महिन्यात सुरुवात करण्याचं नियोजन MMRDAनं केलंय. ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो 5 मार्गिकेच्या निर्माणाचं काम भिवंडी शहरामध्ये सुरू आहे. या कामासाठी भिवंडीत वाहतूक बदल लागू केलेत. आज रात्रीपासून ते मंगळवारी पहाटे 5 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल असतील. तर भिवंडी इथल्या धामणकर नाका भागात तुळई उभारणीचं काम हाती घेण्यात आलंय. नागपूर शहरात मान्सूनपूर्व नाल्यांची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. या अभियानातनं 54 नाल्यांमधून 4070 टन कचरा काढण्यात आला. मनपातर्फे शहरातील 227 नाल्यांपैकी 154 नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे. तर 29 नाल्यांची सफाई सुरू असून 44 नाल्यांची स्वच्छता अजूनही बाकी आहे. राज्य सरकारनं ई-बाईक टॅक्सीला मंजुरी दिली आहे. या विरोधात महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीमार्फत 21 मे रोजी राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांसमोर निषेध आंदोलन केलं जाणार आहे. राज्यातील महिला आणि बालकांच्या आरोग्य हिताला प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्याअंतर्गत राज्यातील 2 कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत महिलांची रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, डायबिटीज, रक्तदाब अशा आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहे. वांद्रे ते वरळी सी लिंकला सागरी किनारा मार्ग जोडल्यामुळे वाहन चालकांचा प्रवास विना अडथळा आणि वेगवान झालेला आहे. या मार्गावरनं वरळी आणि मरीन ड्राईव्ह अशा दोन्ही दिशांना दररोज सरासरी प्रत्येकी 22 ते 25 हजार वाहनं धावत आहेत. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी, वांद्रे सी लिंकपर्यंत अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास आता 10 ते 15 मिनिटांवरती आलाय. बेस्टनं आता मिडी बसची संख्या वाढवण्याचं नियोजन सुरू केलंय. बस थांब्यावरती लागलेल्या प्रवाशांच्या रांगा आणि प्रशासनाच्या तोट्याचं गणित यामुळे 200 मिडी एसी बस दाखल करण्यासाठी निविदा काढली जाणार आहे. तर पावसाळ्यानंतर त्या दाखल करण्याचा विचार बेस्ट प्रशासनाचा आहे. इस्रायलच्या तेल अविव विमानतळात जवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे एअर इंडियासह युरोप आणि अमेरिकेतील अनेक विमान कंपन्यांनी आपली सेवा स्थगित केली आहे. एअर इंडियानं 6 मेपर्यंत तेल अविवला जाणारी उड्डाणं रद्द केली आहेत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असून ग्राहकांना पर्यायी व्यवस्था करून देण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे नोकरीची नवी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून राज्याच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांची 279 आणि सहाय्यक प्राध्यापकांची 716 पदं भरली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले अर्ज केल्यापासून ते तत्काळ 48 तासांमध्ये द्यावेत असा इशारा बावनकुळे यांनी दिला. या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात येईल असा देखील इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. मुंबई ते नागपूर प्रवास करण्यासाठी लवकरच मुंबई नागपूर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या सध्या एक्सप्रेस ट्रेननं हा प्रवास 14 ते 20 तासामध्ये होतो. त्यामुळे हा प्रवास आता 9 तासात होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. मुंबईसह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये पुन्हा ऑनलाईन प्रणाली उपलब्ध होणार आहे. मध्यंतरी शासकीय कामाचा फटका या प्रणालीला बसला होता. आता ही ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावरती हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एका क्लिकवरती रुग्णांची माहिती उपलब्ध होणार आहे.
कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या छताच्या कामाला गती आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम संथगतीनं सुरू होतं. या आठवड्यामध्ये मात्र छताच्या फळ्या मारण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर वॉटरप्रूफिंगचं काम केलं जाईल. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा आज होणार आहे. इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 27,837 विद्यार्थ्यांची एमएसटी सीईटीची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं एकाच सत्रात देशभरात नीट परीक्षा घेतली. देशभरातनं जवळपास 22,70,000 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मात्र यंदा फिजिक्स विषयाचा पेपर अवघड होता, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. प्रतिबंधित बीटी बियाणांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय. शेतकऱ्यांना सातत्यानं पिकातनं नुकसान झेलावं लागतंय. त्यामुळे काळ्या बाजारात जवळपास 5 लाख पाकिटं हे प्रतिबंधित बियाणं विक्रीचा अंदाज आहे. त्यामुळे हा इशारा देण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेचा परिणाम बाजार समित्यांमधील शेतमालाला झालेला आहे. रखरखत्या उन्हामध्ये हळदीला 14,300 क्विंटल दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे गर्दी केली. पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याला सर्वाधिक कमीत कमी 200 तर सरासरी 1,050 रुपयांचा दर मिळाला. बाजारात 28,243 क्विंटल कांद्याची आवक झाली असून त्यात 4,357 क्विंटल चिंचवड, 13,756 क्विंटल लोकल, 8,771 क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. अकोला जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. शेतकरी मशागत करण्यात मग्न असून शासकीय स्तरावर सुद्धा नियोजनाची लगबग सुरू आहे. जिल्ह्यामध्ये सोयाबीनची 2,42,502 हेक्टरवरती पेरणी अपेक्षित असून त्याकरता 98,500 क्विंटल बियाणांचं नियोजन करण्यात आलं आहे.